सर्वांना नमस्कार। आज आपण सकाळी वर्ग आणि वर्गमूळ ही एक टेस्ट दिली होती। आज आपण त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण बघणार आहोत। त्या अगोदर आपण जे काल झालं होतं आपल्या कसोट्यात त्यावर एक रिव्हिजन म्हणून एक नजर मारू आणि याचं स्पष्टीकरण बघू। काल जे आपल्या कसोट्या बघितलं होतं आपण 1 पासून ते 11 पर्यंत ज्या आपल्याला पेपरमध्ये कायमच्या फायद्याच्या आहेत। आता आपण सगळ्यात अगोदर काय केलं होतं, 2 ची कसोटी बघितली होती। 2 ची कसोटी काय, जर संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 ही संख्या असेल तर त्या पूर्ण संख्येला कितीने भाग जातो, 2 ने भाग जातो। एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर 3 ची कसोटी काय आहे की पूर्ण संख्येच्या बेरीजला जर 3 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला कितीने भाग जातो, 3 ने भाग जातो। ही 3 ची कसोटी होती। त्याच्यानंतर आपण 4 ची कसोटी पाहिली। 4 ची कसोटी ही होती की जर दिलेली संख्येला शेवटच्या 2 संख्येला जर 4 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला कितीने भाग जातो, 4 ने भाग जातो। ही आपण 4 ची कसोटी बघितली होती। 5 ची कसोटी ही होती की दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या पूर्ण संख्येला कितीने भाग जातो, 5 ने भाग जातो। म्हणजे आपल्याला पूर्ण संख्येला भाग देण्याची गरज आहे का, नाही। फक्त एकच स्थान बघायचं आहे। 0 असेल तर ती कितीही मोठी संख्या असेल, किती अंकी मोठी किती असेल तर तिला कितीने भाग जातो, 5 ने भाग जातो। 6 ची कसोटी बघितली होती आपण, ज्या संख्येला 2 ने किंवा 3 ने भाग जातो त्या संपूर्ण संख्येला कितीने भाग जातो, 6 ने भाग जातो। ही आपण 6 ची कसोटी बघितली होती। त्याच्यानंतर आपण 7 ची कसोटी बघितली होती। 7 ची कसोटी अशी की दिलेली संख्या त्यातले शेवटचे 3 अंक, त्या 3 अंकामधून राहिलेले अंक वजा करून जर फरक 7च्या याच्यात 7 आला तर त्या पूर्ण संख्येला कितीने भाग जातो, 7 ने भाग जातो। ही आपण 7 ची कसोटी बघितली होती। त्याच्यानंतर आपण बघितली 8 ची कसोटी। 8 ची कसोटी अशी होती की दिलेली संख्या तिच्या जर शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला कितीने भाग जातो, 8 ने भाग जातो। म्हणजे पूर्ण संख्येला आपल्याला भाग देण्याची गरज नाही। फक्त ती संख्या कितीही मोठी असेल जर तिच्या शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला कितीने भाग जातो, 8 ने भाग जातो। त्यानंतर आपण 9 ची कसोटी बघितली होती। 9 ची कसोटी अशी होती की जर त्या संख्येची बेरीज केली आणि त्या बेरीजला जर 9 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला कितीने भाग जातो, 9 ने भाग जातो। म्हणजे संपूर्ण संख्येला भाग देण्याची गरज नाही। त्यानंतर आपण बघितली होती 10 ची कसोटी। 10 ची कसोटी अशी होती, सगळ्यात सोपी कसोटी की जर संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर त्या संपूर्ण संख्येला कितीने भाग जातो, 10 ने भाग जातो। एवढंच लक्षात ठेवायचं आहे। कितीही मोठी संख्या असेल आणि संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर त्या पूर्ण संख्येला 10 ने भाग जातो। त्यानंतर आपण बघितली होती 11 ची कसोटी। 11 ची कसोटी अशी होती की समस्थानाची बेरीज आणि विषम स्थानाची बेरीज यांच्यातील जर फरक हा 0 किंवा 11च्या पटीत आला तर त्या संपूर्ण संख्येला 11 ने भाग जातो। अशा प्रकारे आपण काल कसोट्या बघितल्या होत्या। आज आपण वर्ग आणि वर्गमूळ बघणार आहोत। आज आपण जी टेस्ट दिली होती वर्ग आणि वर्गमूळ। आता एकक स्थानी 0 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा काढायचा, एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा काढायचा, 2 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा आणि 3 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा, हे आपण सगळे प्रकार आज बघणार आहोत। त्यात आपला पहिला प्रश्न होता 72चा वर्ग काढा। कितीचा होता, 72चा। आता ही संख्या किती आहे, 2 अंकी आहे, 72। आता आपल्याला 72चा वर्ग काढायचा आहे। याला 2 पद्धती। जर आपण आपल्या जे बेसिक आपण शाळेत शिकत होतो ते असं होतं 72 गुणिले 72, बे 1 बे 2 4, बे 7 14, 7 2 14, 8 4 1, 7 7 49 आणि 50, 4 8 1 1 अशा पद्धतीने आपण काढत होतो। पण याला एक ट्रिक्स आहे आता जे आपल्याला परीक्षेत कामाची। ती ट्रिक्स अशी होती, एकक स्थानी काय आहे, 2, तर एकक स्थानी अंकाचा काय करायचा, वर्ग घ्यायचा। 2चा वर्ग 4 आणि ह्या दोघांचा काय करायचा, गुणाकार करायचा। आपापसात काय करायचा, गुणाकार करायचा। यांचा गुणाकार होतो 7 2 14, त्याची डबल करायची, किती झाली, 28। मग 28 ला 8 लिहून घ्यायचे, हा 4 ला 2, परत ह्या अंकाचा वर्ग करायचा, 7 7 49, त्याच्यात 2 मिळवायचे, किती झाले, 51। अशा प्रकारे आपण 2 अंकी संख्येचा वर्ग काढू शकतो। जर 2 अंकी असेल तर एकक स्थानी अंकाचा वर्ग करायचा, आपापसात त्यांचा गुणाकार करायचा, गुणाकार करून डबल करायचं आणि त्या राहिलेल्या संख्येचा वर्ग काढून तो हातच्या मिळवून अशा प्रकारे आपण 2 संख्येचा आपण वर्ग काढू शकतो। आता आपण आपला 2 नंबरचा प्रश्न होता 317चा वर्ग काढा। आता ही 3 अंकी संख्या आहे। आपण जर परीक्षेत आलाच असा क्वेश्चन तर 317चा वर्ग काढा, तर आपण 317 गुणिले 317 करणार आहे का, ते गुणाकार करायला कमीत कमी आपल्याला 2 मिनिटं जाणार आहे। त्यासाठी ट्रिक्स होती, काय ट्रिक्स आहे यासाठी, हे 317चा वर्ग काढायचा आहे आपल्याला। हे 317 आहे, शेवट काय आहे, 17 आहे, तर ह्या संख्येत काय करायचं, एकदा 17 प्लस करायचे, लिहून घ्यायचे 334, शेवटची संख्या प्लस करायची, लिहून घेतले 334, परत एकदा ती मायनस करायची 300 आणि भागिले 100 करायचं। एवढंच करायचं आहे। परत सांगतो काय करायचं आहे, 317चा आपल्याला वर्ग काढायचा आहे। 17 एक वेळेस प्लस करून लिहून घ्यायची, 17 एक वेळेस मायनस करून लिहून घ्यायची आणि भागिले 100 करायची। याला आपण आता भागाकार देऊ, 0 0 कट आणि त्याचा गुणाकार आता हे आला 334 गुणिले 3, 334 गुणिले 3 इथं करून घ्यायचे, 3 चोक
12, 3 त्रिक 9 1 10, परत आला आजच्या 3 त्रिक 9 1 10. याचं उत्तर आलं 1002. इथपर्यंत आलो आपण. इथपर्यंत समजलं. काय केलं? 317चा आपल्याला काय करायचं आहे? वर्ग करायचा आहे. शेवटची संख्या कोणती आहे? 17. ती एक वेळेस प्लस केली 334 लिहिले, एक वेळेस मायनस केली 300 लिहिले आणि भागिले 100 केले आणि उरलेल्यांचा आपण काय केला? गुणाकार केला आणि तो गुणाकार आला 1002. आता तो 1002 इथं लिहून घ्यायचा. शेवटचा अंक 2 आहे. परत एकक स्थानी काय आहे? 17 आहे. त्या 17चा वर्ग काय आहे? 289. तो 289 इथं लिहून घ्यायचा. 9 8 4 0 0 1. अशा प्रकारे 3 अंकी संख्येचा आपण वर्ग काढू शकतो लवकरात लवकर. अशा पद्धतीने तुम्ही ते लिहून ठेवा. ही ट्रिक्स किती 3 अंकीचा वर्ग किती आला कधी पण तर आपण अशा प्रकारे काढू शकतो. सगळ्यात सोपं. त्यानंतर आपला चौथा प्रश्न आहे 70चा वर्ग काढा. आता सरळ सरळ एवढंच लक्षात ठेवायचं आहे, जर एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा आहे? आता लिहून घेऊ आपण 70चा आपल्याला वर्ग काढायचा आहे. वर्ग काढायचं म्हणजे काय करायचं? इथं लक्षात ठेवायचं, वर्ग जर असेल तर हा 0 डबल करून घ्यायचा. फक्त एवढंच करायचं. डबल केला वर्ग काढायचा आहे, डबल केला. 7चा वर्ग किती? 49 झाला 70चा वर्ग. अशा प्रकारे वर्ग काढायचा. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे तो 0 वर्ग काढायच्या वेळेस डबल करायचा आणि राहिलेल्या संख्येचा फक्त सिंगल अंकाचा काय करायचा? वर्ग घ्यायचा. अशा प्रकारे आपण तो काढून घेऊ. आता आपल्याला विचारलं 40चा वर्ग काढा. आपण 40 गुणिले 40 करणार आहे का? नाही. काय आहे आपलं? 2 0 घेतले, 4चा वर्ग 16 झाला 40चा वर्ग 1600. या पद्धतीने काढायचा. आता आपल्याला 60चा वर्ग काढायचा आहे. 2 0 घेतले, 0 0 6चा वर्ग 36. अशा प्रकारे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल त्या संख्येचा वर्ग अशा पद्धतीनं काढायचा. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे 5 नंबरचा तो पण 0चाच आहे. 2 0 घ्यायचे आणि 9चा वर्ग 81 म्हणजे त्याचं उत्तर 3 नंबरचं. आता आपण एकक स्थानी 5 अंक असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा काढायचे ही आपण आता पद्धत बघणार आहोत. किती? एकक स्थानी 5 असणारे. आता आपला प्रश्न होता 95. हा आपला प्रश्न आहे. आता ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे अशा संख्येचा वर्ग काढण्यासाठी काय करायचं ते लक्ष द्या. त्या एकक स्थानी काय आहे? 5 आहे. 5 हा वर्ग, 5चा वर्ग सगळ्यांना माहिती आहे. 5चा वर्ग 25 आहे. सरळ सरळ 25 लिहून घ्यायचं. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल त्या संख्येच्या एकक स्थानी काय? 5चा वर्ग लिहून घेतला 25. आता राहिला कोणता अंक? 9. राहिला अंक कोणता? 9. याच्या समोरचा अंक कोणता आहे? 10. म्हणजे 9 गुणिले 10 याचं काय करायचं? गुणाकार करायचा आणि तो इथे लिहून घ्यायचा. झाला 95चा वर्ग. अशा प्रकारे एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग करायचा. आपण आणखी एक उदाहरणार्थ घेऊ. 85चा वर्ग. आता एकक स्थानी काय आहे? 5 म्हणून आपण किती घेतले? 25 घेतले. बरोबर आहे. आता उरला कोणता अंक? 8. त्याच्या समोरचा अंक घ्यायचा. 8 गुणिले 9 8 नाम 72 झालं 85चा वर्ग. अशा प्रकारे 5चा. आपण आणखी एक उदाहरणार्थ घेऊ. 65. 5चा वर्ग 25. उरला कोणता अंक? 6. त्याच्या समोरला अंक 7. 7 × 42 झाला 65चा वर्ग. अशा प्रकारे एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग काढायचा आहे. आता त्यानंतरचा आपला प्रश्न होता 8 नंबरचा. आता अशा प्रश्न जर आला, हे तो सहसा पोलीस भरतील भरपूर आलेला असा प्रश्न जर आला तर सगळ्यात लक्षात ठेवायचं. आता आपण काय करायचं? असं आहे. सगळ्यात अगोदर काय आहे? 225. कशाचा वर्ग आहे? 15चा वर्ग आहे. बरोबर आहे. आता 10 + 25 + 108 + 154. आता याला आपण काय केलं? ह्या वर्गमुळातून बाहेर काढलं. प्लस कशाचा वर्ग आहे? 15चा. आता परत ह्या दोघांची बेरीज करायची. 154 आणि 15. 5 आणि 4 9 6 69. किती आला आता इथं? 10 + 25 + वर्गमुळात 108 प्लस आता हे दोघांची बेरीज किती आली? याला वर्गमुळात घ्यायचं 169. इथपर्यंत समजलं. काय केलं आपण? याला वर्गमुळातून बाहेर काढलं. 15 आलं. मग नंतर प्लस होतं म्हणून या दोघांची बेरीज केली. वर्गमुळात 69 गेलं. इथपर्यंत आलो आपण वर्गमुळात 69. नंतर परत काय आहे? 10 + 25 + वर्गमुळात 8. आता हे 69 कशाचा वर्ग आहे? 69 कशाचा वर्ग आहे? 13चा. इथपर्यंत आलो आपण. आता परत काय करायचं? याची आणि याची बेरीज करायची. 108 आणि 13. 8 आणि 3 11
हा 4 1 1 आणि 1 2 हा आला 121. आता हा 121ला काय करायचं, याच्यात वर्गमुळात घ्यायचं, या जागी घेतलं आपण इथं 10 प्लस वर्गमुळात 25 प्लस आता ह्या दोघांची किती आली बेरीज 121 घेतलं. आता परत त्याला वर्गमुळातून काढायचं, किती आले, याला वर्गमुळातून काढलं 11चा वर्ग आहे. कशाचा वर्ग 121 11चा वर्ग आहे. आता 121 10 प्लस आता हा 121 कशाचा वर्ग झाला, इथं 11चा वर्ग झाला, हा कट झाला. आता ह्या 25ची आणि 11ची आपण काय केली बेरीज केली, 25 आणि 11 5 आणि 1 6 3 1 इथं आलं 36 म्हणजे वर्गमुळात किती आलं इथं 36. म्हणजे आपण एक 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 स्टेप आपण कमी होत होतो. आता 121 आपण वर्गमुळातून काढलं 11 आलं. आता ह्या दोघांची बेरीज केली, बेरीज आली 36. मग आपण काय केलं 10 वर्गमुळात 36 वर्गमुळात 36. आता परत आपण या 36ला वर्गमुळातून काढणार म्हणजे किती ते होणार असं 10 प्लस 6 म्हणजे हे वर्गमुळात किती होणार 16 आणि त्याचं उत्तर 4. अशा प्रकारे हा आपला प्रश्न झाला, त्याचं उत्तर होतं 1 नंबर 4. काय केलं सर्वात अगोदर आपण हे जे आपला प्रश्न होता सर्वात अगोदर आपण 125ला वर्गमुळातून बाहेर काढलं 15 आलं. ह्या दोघांची बेरीज केली, ती बेरीज झाली 169. 169 कशाचा वर्ग आहे 13चा वर्ग आहे. मग आपण 13ची आणि नंतर 108ची बेरीज केली, ती झाली 121. तो कशाचा वर्ग आहे 11चा आणि 11 आणि 25 एकत्र केले ते झाले 36. 36ला पण आपण बाहेर काढतो, कशाचा वर्ग आहे 6चा आणि हे सगळं मिळून झालं आपलं 16 आणि त्याचं उत्तर आलं 4. अशा प्रकारे हा प्रश्न होता. लिहून ठेवा, याच्यावर 1-2 प्रॅक्टिस करा, 1-2 रिव्हिजन करा, व्यवस्थित तो तुमचा क्लिअर होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त हे इकडं प्लस प्लस करतायचं, याला वर्गमुळातून काढायचं, याच्यात प्लस करायचं, याला वर्गमुळातून काढायचं, याच्यात प्लस करायचं, असे एक एक स्टेप अशा प्रकारे आपण खाली याचं हा प्रश्न पूर्ण क्लिअर होऊन जाईल. आता त्यापुढील प्रश्न क्रमांक 9. प्रश्न असा होता आपला, खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग आहे. काय आहे पूर्ण वर्ग. पूर्ण वर्ग म्हणजे ती एखाद्या संख्येचा काय असेल तो वर्ग असेल, अशी संख्या पूर्ण वर्ग. सगळ्यात अगोदर काय समजून घ्यायचं आहे, किती मोठी संख्या असेल आणि तिथं विचारलं असेल की खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग आहे. सगळ्यात अगोदर काय करायचं, ज्या संख्येचे एकक स्थानी 2 3 7 8 हे 4 अंक असेल, कोणते 2 3 7 आणि 8, हे जर त्या संख्येचे एकक स्थानी असेल तर ती संख्या वर्ग संख्या नसते. कधी कोणत्याच संख्येचा तो वर्ग नसतो. एवढंच लक्षात ठेवायचं की संख्येचे शेवटचे एकक स्थान चेक करायचं आहे. ऑलरेडी आपण एकक स्थान दशक स्थान त्या बेसिक गोष्टी आपण अगोदर शिकलेलो आहे. एकक स्थानी 2 आणि 3 7 आणि 8 ह्या संख्या जर असेल तर ती संख्या कधीच पूर्ण वर्ग संख्या नसते, ती वर्ग होऊच शकत नाही कोणत्या संख्येची. एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि हे लिहून ठेवायचं आहे. आता आपली संख्या होती 62 42 62 48 62 41 62 43. आता इथं काय सांगितलं की एकक स्थानी 2 आहे का, कोणत्या संख्येत आहे, इथं एकक स्थानी 2 आहे म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही. तिसरी अट होती आपली 3 आहे का, 3 कोणत्या एक संख्येचे एकक स्थानी हा येत आहे म्हणजे ही बी पूर्ण वर्ग असू शकत नाही. आणि तिसरी अट होती आपली 7 नाही कुठं. चौथी अट होती आपली 8 म्हणजे ही पण पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे 62 41. आता 62 41 हे 62 41 ही 79चा वर्ग हे काढून घ्या म्हणजे 79चा वर्ग किती 62 41. आणि ज्या संख्येचे एकक स्थानी 2 3 7 8 कोणताही अंक असेल 2 8 आणि 3 तर ती कोणती संख्या राहत नाही, पूर्ण वर्ग संख्या राहत नाही. आतापर्यंत आपण 9 प्रश्न पाहिले. आता आपण प्रश्न क्रमांक 10 पाहणार आहे. 392 या संख्येला कोणत्या संख्येने भागावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल. पूर्ण वर्ग संख्या एकदा तुम्ही समजून घ्या. पूर्ण वर्ग संख्या कशाला म्हणतात. समजा 5चा वर्ग आहे 25 ही झाली पूर्ण वर्ग, 15चा वर्ग आहे ती झाली पूर्ण वर्ग. असं ही पूर्ण वर्ग संख्या म्हणजे 9चा वर्ग 81 म्हणजे ही 81 काय झाली पूर्ण वर्ग संख्या झाली. पूर्ण वर्ग संख्या ही आपण अगोदर समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे 10चा वर्ग 11चा वर्ग 121 काय झाली ही पूर्ण वर्ग संख्या झाली. अशा पद्धतीने असतं. आता प्रश्न असा होता की 392ला कोणत्या संख्येने भागावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल. बघू आपण 392 बरोबर आहे. आता ऑप्शन नंबर आपला 1 आहे 5. एकक स्थानी 0 किंवा 5 नी आपण कसोऱ्या बघितल्या, असा फायदा होतो कसोऱ्यांचा गणितामध्ये, त्याच्यामुळे पहिल्या ऑप्शन आपल्याला भाग जात नाही. दुसरा ऑप्शन होता 6. आपण 6 न देऊन बघू. 6 6 36 उरले 3 32 पण 6च्या पाड्यात नाही म्हणजे 6 न पण भाग जात नाही. आता तिसरा ऑप्शन होता आपला 7. 392
भागिले 7. आपण 2 ऑप्शन टाकून बघितले. पहिलं ऑप्शन टाकायची गरज का पडली नाही, कारण आपण 5ची कसोटी आपण पाठ केलेली आहे. कशी पाठ केलेली आहे, जर एकक स्थानी 0 असेल किंवा 5 असेल तर तेव्हाच त्या संख्येला ह्या प्रकारे आपल्याला कसोट्याचा गणितामध्ये पेपरमध्ये फायदा होतो. कसा होतो, आता आपण 5 भाग देत बसलो असतो, पण आपल्याला माहिती आहे एकक स्थानी 0 पण नाही आणि 5 पण नाही, त्यामुळे संख्येला भाग द्यायची गरज नाही. तुम्ही देऊन बघितला तरी तिला भाग जात नाही. अशा प्रकारे आपल्याला कसोट्याचा कुठे ना कुठं हे जे आपण बेसिक 2-3 लेक्चर बघितले ना, नैसर्गिक संख्या, हे स्थानांकाचं किंवा वर्ग पाठ करा, पहाडे पाठ करा, ह्या गोष्टीचा शेवटपर्यंत गणितात कुठं ना कुठं आपल्याला फायदा होतो आणि आपला तेवढा टाईम वाचतो एक्झाममध्ये आणि उत्तरापर्यंत आपण लवकर जातो. त्याच्यामुळे आपण हे बेसिक गोष्टी घेतल्या होत्या. आता त्याच्यामुळे 5 भाग जात नाही, 6 दिला 32 आलं, 32 पण भाग जात नाही. आपण आता 7 देऊ. 7 1 7, 7 5 35, उरले किती 4, 7 सकम 42. 7 भाग गेला पण आपला आन्सर आला का, उत्तर आलं का, नाही आलं. कारण का, ते काय म्हणले, भाग दिल्यानंतर पूर्ण वर्ग संख्या आली पाहिजे. बरोबर आहे, भाग जातो, 7 भाग जातो इथपर्यंत थांबायचं नाही. वरची जी 56 संख्या आहे ती कशाचा वर्ग आहे का, कोणत्या संख्येचा नाहीये. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या संख्येने भाग देऊ. 392 भागिले 2, बे एक बे, उरला 1, बेन्नाम 18, उरला 1, बेसकी 12. आता भाग दिल्यानंतर आलं 196. 196 कशाचा वर्ग आहे, 196 हे काय पूर्ण वर्ग संख्या आहे 14चा. म्हणून आपण भाग दिल्यानंतर पूर्ण वर्ग संख्या आली 14ची, त्याच्यामुळे आपलं उत्तर येतं 2. काय केलं, प्रश्न असा होता 392ला कोणत्या संख्येने भागावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या येईल. आपण 2 पहिल्या ऑप्शन आणि दुसऱ्या ऑप्शन तर भाग गेलाच नाही. तिसऱ्या ऑप्शननं भाग गेला 7, पण वरती 56 आलं आणि ती 56 ही काय आहे पूर्ण वर्ग संख्या नाही, म्हणजे ती कोणत्याच अंकाची संख्येचं काय वर्ग नाही. नंतर आपण भागलं 2, भागून आलं 196. 196 कशाचा वर्ग आहे, 14चा वर्ग आहे. म्हणून अशा प्रकारे आपलं या प्रश्नाचं उत्तर होतं 2, 10 नंबर. त्यानंतरचा प्रश्न होता आपला 11 नंबरचा. आता हे वर्गमुळात दिलेले अंक आहे, हे अपूर्णांकात आहे, वर अंश खाली छेद अशा प्रकारचं वर्गमूळ आहे आणि यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. त्या प्रश्नामध्ये बेरीजाचं चिन्ह राहिलं होतं, ते करेक्शन करून ते बेरीजाचं चिन्ह टाकून घ्या. आता आपल्याला काय करायचं, याला वर्गमुळातून काढायचं आहे. आपल्याला माहिती 81 कशाचा वर्ग आहे, 9चा, लिहून घेतलं. आता आपण वर्गमुळातून काढतो ना, याला वर्गमुळातून काढायचं म्हणजे त्याचं काय वर्ग लिहावा लागतो. बरोबर आहे, हे वर्गमुळात चिन्ह आहे. आता 81 कशाचा वर्ग आहे, 9चा, 36 6चा काढला आपण. त्याच्यानंतर याला काढू 49 7, 36 6. त्याच्यानंतर 4 कशाचा आहे, 2चा, 36 काय आहे 6चा. आता एवढं लक्षात ठेवा, आपण आणखी अपूर्णांक आणि अपूर्णांक शिकलो नाही, पण अपूर्णांकामध्ये आहे पुढे नियम. जर अपूर्णांकाचा छेद समान असेल तर छेदाच्या स्थानी काय घ्यावं लागतं, फक्त 6 घ्यावं लागतं. छेदाच्या स्थानी काय घ्यावं लागतं, फक्त 6 घ्यावं लागतं. जर अपूर्णांकाची बेरीज करायची, आपण शिकू अपूर्णांक, आता आपल्या याच्यानंतरचं आहे घनमूळ नंतर ते अपूर्णांकाचे. जर अपूर्णांकाची बेरीज करायची असेल आणि अपूर्णांकाच्या छेदामध्ये समान अंक असेल तर वरच्या संख्येची बेरीज करायची आणि खाली फक्त एक अंक घ्यायचा. आता आपण अपूर्णांकाची बेरीज करतोय, खाली समान आहे, छेद काय आहे 6 6 6, तिन्ही ठिकाणी बी समान आहे, त्याच्यामुळे आपण एका ठिकाणी 6 घेतलं. त्याच्यानंतर याची बेरीज करू, 9 7 16, 16 2 18, 16 2 किती आले 18. अशा प्रकारे अपूर्णांकाची बेरीज आहे. आपण आणखी पुढे बघणार आहोत अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कसं करायचं आहे. अपूर्णांकाचं आपण सगळं बघणार आहे, पण आता हे गणितात आलं तर एक शॉर्टकट तुम्हाला थोड्या वेळात थोडं सांगतो. अपूर्णांकाचा जर छेद समान असेल तर तो लिहून घेतला आणि याची बेरीज केली, ते झाली 18. आता याला भाग करा, 6 1 6, 6 3 18, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आपलं आलं 3 नंबरचं. प्रश्नाचं उत्तर आलं 3. आता आपला 12 नंबरचा क्वेश्चन आहे, 2116चं वर्गमूळ काढा. आतापर्यंत आपण काय पाहिलं, याच्या अगोदरची गणित वर्ग काढा बघितलं होतं. 2 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा, 3 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा, 0 एकक स्थानी असेल तर वर्ग कसा काढायचा, 5 एकक स्थानी असेल तर वर्ग कसा काढायचा. आता आपल्याला काढायचं वर्गमूळ. असा जर प्रश्न आला तर आपण ऑप्शनचा गुणाकार करत बसणार आहे का, 4 ऑप्शनचा नाही. याच्यासाठी एक ट्रिक्स आहे आणि ती तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्या. काय असतं माहिती काय, हे प्रश्नाचा अंक एकक स्थान आणि हे उत्तराचं एकक स्थान, हे उत्तर. जर इथं जर 1 असेल तर आपलं उत्तर 1 किंवा 9 एकक स्थानी असणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. इथं जर 4 असेल तर आपलं उत्तराच्या 2 किंवा 8 ह्या दोन्हीपैकी एक अंक असणार आहे उत्तराला. एवढं हे बॉक्स लक्षात ठेवा आणि लिहून घ्या. जर प्रश्नामध्ये असं 1 असेल तर उत्तराच्या एकक स्थानी 100% 9 किंवा 1 असेल. जर प्रश्नाच्या एकक स्थानी 9 असेल तर उत्तराच्या एकक स्थानी 3 आणि 7 असतं.
बरोबर आहे. जर प्रश्नाच्या एकक स्थानी 6 असेल तर उत्तराच्या एकक स्थानी काय असतं 4 किंवा 6 असतं. अशा प्रकारे आपल्याला हे याचं वर्गमूळ काढायचं एवढं लक्षात ठेवा. हे लिहून घ्या. कारण काय माहिती का, असा जर प्रश्न आला याचं वर्गमूळ काढा, खाली ऑप्शन असतात. खाली ऑप्शन काय आहे 47, 45, 46, 48. तुमचं जे उत्तर असेल त्याचा तुम्ही वर्ग काढून हे पण उत्तर येईल, पण याच्यात वेळ दिला. आता आपल्याला डायरेक्ट याचं सरळ सरळ वर्गमूळ काढायचं आहे. बरोबर आहे. आता आपण पाहिलं, परत सांगतो एकदा, एक जरी असेल तर उत्तराच्या एकक स्थानी 1 किंवा 9 असेल. उत्तराच्या एकक स्थानी म्हणतोय, उत्तराच्या येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी. इथं जर 4 असेल तर उत्तराच्या एकक स्थानी 2 किंवा 8 असेल. इथं जर 9 असेल तर उत्तराच्या एकक स्थानी 3 किंवा 7 असेल. इथं जर 6 असेल तर उत्तराच्या एकक स्थानी 4 किंवा 6 असेल. आता आपण एक प्रश्न घेऊ. आपल्या प्रश्नात काय येतं 6. बरोबर आहे. म्हणजे उत्तराच्या एकक स्थानी काय असेल, एक 4 असेल किंवा 6 असेल. एकक स्थान एक तर काय असेल 4 असेल किंवा 6 असेल. एवढं लिहून घेतलं कारण आपलं एकक स्थानी. दोन संख्येला आपण अंडरलाईन केलं. बरोबर आहे. दोन संख्या काय करायचं, अंडरलाईन करायचं. एकच स्थानचा अंक बघायचं काय 6 आहे. आता आपण बघितलं एकच स्थानी जर 6 असेल तर एक तर उत्तराच्या एकक स्थानी काय येणार आहे, एक तर 4 येणार आहे किंवा 6 येणार आहे उत्तराच्या एकक स्थानी. आपल्या ऑप्शन मध्ये लगेच कळतं की उत्तराच्या एकक स्थानी काय येणार आहे. बरोबर आहे. हे ऑप्शन मधून कळतं. आता राहिली संख्या 21. आता काय करायचं, 21 पेक्षा त्याच्या मागचा वर्ग कोणता आहे ते घ्यायचं 16. 21 पेक्षा मागची वर्ग पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, राहिलेली संख्या कोणती आपली 21. त्या 21 पेक्षा त्याच्या मागची पूर्ण वर्ग संख्या आपली 16. कोणती आहे 16. नंतर आहे 25. म्हणजे या दोघांच्या मध्ये आहे 21. म्हणजे याच्या मागची पूर्ण वर्ग संख्या कोणती 16. कशाचा वर्ग आहे 4चा. कशाचा वर्ग आहे 4चा. आता एक तर आपलं उत्तर 44 असू शकतं किंवा 46 असू शकतं. जर ऑप्शन मध्ये दोन्ही पैकी एकच असेल तर डायरेक्ट उत्तराला क्लिक करायचं. जर 2 असेल तर मग काय करायचं, अशा वेळेस काय करायचं, आपण मागून संख्या कोणती घेतली 4. कोणती घेतली 4. तिचा वर्ग घ्यायचा 16. याच्या समोरची संख्या कोणती आहे 5. तिचा वर्ग घ्यायचा 25. आता मला एक सांगा, हे 21 25 ला जवळ आहे का 16 ला जवळ आहे. 21 25 ला जवळ आहे. म्हणजे आपलं उत्तर कोणतं राहणार आहे, मोठी संख्या. कोणतं राहणार आहे, मोठी संख्या. हे पण नाही समजलं, आपल्याकडे दोन संख्या आल्या 44 आणि 45. या दोन्हीतून एक उत्तर निघणार आहे. आपण पहिलेच बघितलं, जर एकच स्थानी 5 तर आपण शॉर्टकट काढू शकतो. मग आपण काय करायचं, 45 चा वर्ग काढायचा. बरोबर आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत, हे बघितलं आपण. आता 46 पण आली, 44 आली पाहिजे. आणि हे दोन्ही पैकी एकच ऑप्शन मध्ये असेल तर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही टिक करू शकता. पण हे दोन्ही ऑप्शन मध्ये असेल तर एक पद्धतीने ह्या जाऊ शकता. आपण काय घेतलं, मागून 4 घेतलं होतं, शेवटची संख्या 4 घेतली होती एकूण. तिचा वर्ग केला 16. तिच्या समोरच्या अंकाचा वर्ग केला 25. 25 21 ला जवळ आहे म्हणून ही मोठी संख्याचं म्हणून आपण मोठी संख्या घेतली. बरोबर आहे. हे बी नसेल समजलं तर एक दुसरा पर्याय सांगतो. या दोघांच्या मध्ये 45 चा वर्ग आहे. बरोबर आहे. 45 चा वर्ग आपण शिकलोय. 5 चा एकक स्थानी असतात कसं काढायचं. 5 चा वर्ग 25. याच्या समोरचा अंक 4 गुणिले 5 4 25. आता मला एक सांगा, ही 20 किती 25. बरोबर आहे. ही मोठ्या संख्येला जवळ आहे, लहान संख्या जवळ आहे. म्हणजे या मोठ्या संख्येला जवळ म्हणून याचं उत्तर येतं 46. अशा प्रकारे करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. हे दिलेलं आहे आपल्याला. जर प्रश्नाच्या एकक स्थानी असेल तर हे घ्यायचं आणि ते राहिलेल्या दोन संख्येला अंडरलाईन करायचं आणि राहिलेल्या संख्येपेक्षा त्याच्या पाठीमागचं वर्गमूळ घ्यायचं, त्याचा वर्ग घ्यायचा. त्याच्या दोन संख्या तयार होतात. समजा मागच्या वेळेस कशी झाली होती 44 आणि 46. जर उत्तरामध्ये एकच संख्या असेल तर डायरेक्ट उत्तर क्लिक करायचं. नसेल तर त्याला दोन पर्याय आहे की तुम्ही 45 चा वर्ग फास्टमध्ये काढू शकता. एकक स्थानी 5 असल्यामुळे 25 समोरची संख्या घेऊन 20 25. आता काय झालं, तर 20 25 आलं होतं आपलं 44च्या आणि 46च्या मध्ये 20 25 आलं होतं. पण आपला वर्गमूळ होतं 21च्या पुढं, म्हणजे 20च्या पुढं होतं म्हणून आपण काय घेतलं, मोठी संख्या उत्तर घेतलं. आता त्याच पद्धतीनं आपण एक प्रश्न पाहू आणि याच्यात थोडा आणखी समजून जाईल. आता हा प्रश्न असा होता, 68 89 या संख्येचं काय काढा, वर्गमूळ काढा. आता सगळ्यात आपल्याला काय पाहायचं, एकक स्थानी काय, आपण दोन संख्येला अंडरलाईन केली, एकक स्थानी 9. जर एकक स्थानी 9 असेल तर उत्तराला काय येतं, एकक स्थान एक तर 3 येतं किंवा 7 येतं. बरोबर आहे. आता ऑप्शन मध्ये कळालं असेल की एक तर 3 येतं किंवा 7 येतं. आता ऑप्शन आहे 83 81 84 85. सरळ सरळ काय होतं की एकक स्थानी काय येतं, एक तर 3 येतं किंवा 7 येतं. एकाच ऑप्शन मध्ये 3 आहे. तुम्ही काही नाही केलं तरी तुम्ही डायरेक्ट उत्तराला काही सेकंदामध्ये तुम्ही जाऊ शकता. कारण ऑप्शनच असं होते 83 81 84 85. एकच स्थानी 3 हा अंक फक्त एकाच ठिकाणी 83 ला झालं उत्तर 1 नंबरचं. अशा पद्धती होतं. पण जर याच्यात जर 87 असतात मग कसं करायचं, किंवा दोन संख्या असतात तर आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू. हे फक्त तुम्हाला एक, तुम्ही ज्यावेळेस प्रश्नावर तुमची पूर्ण पकड बसेल कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे याच्यासाठीच आपण प्रश्न घेतोय फक्त की उत्तराजवळ
कसं जवळ जाता येईल किंवा कमी वेळेत कसं सॉल्व्ह करता येईल, जेव्हा तुम्हाला हे करून करून प्रॅक्टिस होईल त्यावेळेस तुम्हाला हे सांगायची गरज पडणार नाही की एकच स्थानी 3 आहे, चला मारा, घ्या उत्तर, क्लिक करा, संपला विषय, गोल करा, झाला प्रश्न. बरं ठीक आहे, आपण पाहू याला डिटेलमध्ये. 3 किंवा 7 एकच स्थानी 9 असल्यामुळं 3 किंवा 7 येणार आहे. झालं. आता राहिले किती? 2 संख्या, ही संख्या राहिली. आता 68च्या पाठीमागं कोणतं वर्गमूळ आहे? 64. कोणतं आहे? 64. कशाचं आहे ते वर्गमूळ? 8चं. कशाचं वर्गमूळ आहे? 8चं. मग इथं एक तर 83 येणार किंवा 87 येणार. परत 2 ऑप्शन झाले, एक तर त्याचं उत्तर 83 येणार किंवा 87 येणार. जर उत्तरात एकच संख्या असेल तर ती क्लिक करायची, 2 असेल तर काय करायचं ते पण बघू. आता आपण मागून काय घेतलं? 8 घेतलं. 8चा वर्ग काय? 64. त्याच्या पुढचा अंक किती? 9. 9चा वर्ग काय? 81. आता मला सांगा, हे 68 आहे, हे 81ला जवळ आहे का 64ला जवळ आहे? हे 64ला जवळ आहे का 81ला जवळ आहे? हे 68 आहे, 64ला जवळ, म्हणून उत्तर लहान घ्यायचं. आणि हेच जर 81ला जवळ असतं तर उत्तर मोठे घ्यायचं. एवढा फरक करायचा. अशा जर 2 संख्या आल्या, इथपर्यंत तर समजलं सगळ्यांना. जर ऑप्शनमध्ये 2 संख्या असेल तर काय करायचं? आपण मागून कोणता अंक घेतला? 8. 8चा वर्ग घेतला आपण 64. त्याची समोरची संख्या घेतली 9. त्याचा वर्ग घेतला 81. आता 68 कशाला जवळ आहे? 64ला जवळ आहे की 81ला जवळ आहे? 64ला जवळ आहे, म्हणून आपण काय घेतलं? लहान संख्या घेतली. लहान आहे ना 81 पेक्षा, म्हणून या दोन्हीपैकी कोणती संख्या घेतली? लहान. दुसरा एक पर्याय परत 83 आणि 87. याच्यामध्ये कशाचा वर्ग आहे? 85चा. आपल्याला 85चा वर्ग फास्टमध्ये काढता येतो. 5 5 25. 8. 8चा पुढचं एक संख्या घेतली 9. 8 9 72. आता मला सांगा 68 हे 72च्या मागं आहे? 72 68 79 72 25च्या मागं आहे का 72 25च्या पुढे आहे? 72 25च्या मागं आहे 68 69, म्हणून लहान संख्या 83. अशा प्रकारे आपण 2 पद्धतीनं आपण वर्गमूळ काढू शकतो, कितीही मोठी संख्या असेल तर. त्यानंतरचा आपला 14 नंबरचा क्वेश्चन आहे. 14 नंबरचा क्वेश्चन होता 3 5 7 याचा वर्ग. ही पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणता याला. काय म्हणता याला? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हा आपण पुढे शिकणार अपूर्णांकामध्ये, पण आता आपण सध्या समजून घेऊ. याचं काय करावं लागतं माहिती आहे का? ह्या दोघांचा गुणाकार करावा लागतो. 7 त्रिक 21 किती झाला? 3 गुणिले 7 21. ह्या दोघांचा गुणाकार करून हे त्याच्यात मिळवावं लागतं. किती झालंय? 26 7. हे झालं पूर्णांकयुक्त. म्हणजे अपूर्णांकातून आपण काय केलं? याला पूर्णांक केलं. म्हणजे या दोघांचा गुणाकार केला. 7 त्रिक 21 21 मध्ये 5 मिळाले 26 भागिले 7. अशा प्रकारे इथपर्यंत आलो. आता आपल्या याचा वर्ग काढणं आहे, बरोबर आहे. आता 26चा वर्ग काय आहे? 676. 26चा वर्ग 676. 7चा वर्ग 49. झालं याचं उत्तर. एवढंच उत्तर होतं. असा प्रश्न आला, याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक करून घेतलं. 7 त्रिक 21 21 आणि 5 26 भागिले 7चे 7 तसे घेतले, आणि 26चा वर्ग 676 आणि 7चा वर्ग 49. अशा प्रकारे आपण हे उत्तर काढू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न वर्गमुळाचा आहे. शेवटचा आणि पुढचा प्रश्न वर्गमुळाचा. पुढचा प्रश्न कोणता आहे? वर्गमुळाचा. 25 281. बरोबर आहे. आपण बघितलं होतं, जर प्रश्नाचे एकक स्थानी 1 असेल तर पुढे 1 किंवा काय असतं? 9 असतं. हे आपण अगोदरी त्या चार्टमध्ये बघितलेलं आहे. जर प्रश्नाचे एकक स्थानी काय असेल तर 1 असेल तर. आता या 2 संख्येला अंडरलाईन करू आपण. बरोबर आहे. प्रश्नाचे एकक स्थानी काय आहे? 1. म्हणजे एक तर उत्तराचे एकक स्थानी 1 असेल किंवा 9 असेल. इथून सुद्धा तुम्ही उत्तराजवळ जाऊ शकता. जर ऑप्शनमध्ये अशी संख्या असेल की ज्याच्या स्थानी एकक स्थानी 9 असेल तर तुम्ही ते उत्तर डायरेक्ट काढू शकता 0 मिनिटात. एवढं मोठं वर्गमूळ. आणि असा जर प्रश्न परीक्षेत आला तर तुम्ही ऑप्शन गुणाकार करत बसणार का? कमीत कमी ते सगळे 4 ऑप्शन गुणाकार तुमचे 5 मिनिटं जाणार आहे. आपण 10 सेकंदामध्ये उत्तर काढत. काय नेम आहे? जर एकक स्थानी प्रश्नाच्या एकक स्थानी जर 1 असेल तर उत्तराच्या एकक स्थानी एकतर 9 येतं किंवा 1 येतो. आता ऑप्शनमध्ये 9 फक्त एकाच ठिकाणी 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये. झालं. तुम्हाला संपूर्ण वर्गमूळ काढायची पण गरज नाही. बरोबर आहे. पण तरी आपण एक आपलं शिकण्यासाठी आपण हे करू. बरोबर आहे. आता या 2 संख्येला अंडरलाईन केली आपण. ह्या राहिला. बरोबर आहे. 252 संख्या राहिली. 252 संख्या. मला सांगा 252 संख्येच्या मागे कोणती वर्गमूळ संख्या आहे? कोणती संख्या येईल? 15चा वर्ग किती? 225. किती येईल? 225. तिच्यापेक्षा कोणाचा? 15चा वर्ग 225 आहे आणि 16चा वर्ग 256 आहे. म्हणजे 252 पेक्षा आपल्याला मागचा वर्ग याचा आहे. किती? मागचा. पुढचा नाही, मागचा. मागचा वर्ग किती आहे? 225. कशाचा वर्ग आहे? 15 घेतला आपण. इथं 15 घेतलं,
इथं 15 घेतलं, बरोबर. आता आपले दोन ऑप्शन आले, एक तर एक उत्तर 151 असेल किंवा 159 असेल. जर उत्तर ह्या दोन्ही संख्येपैकी एकच ऑप्शनमध्ये असेल तर डायरेक्ट गोल करायचं, काहीच विषय नाही. आणि ह्या दोन्ही संख्या जर असेल तर आपली तीच मेथड पहिली जी होती ती आपली पहिली मेथड काय होती, आपल्याला आता हे ठरवायचं आहे नेमकं कोणाचा वर्ग आहे. तर आपण काय घेतलं 225. आता मागून काय केलं आपण 15 घेतलं, बरोबर आहे. 15 कशाचं, 15चा वर्ग 225. त्याच्या पुढील संख्येचा वर्ग 16, 16चा वर्ग 256. आता मला सांगा ही 252 संख्या आहे, ही कशाला जवळ आहे, 225ला जवळ आहे का 256ला जवळ आहे, 256ला जवळ आहे. म्हणजे उत्तर काय आहे, मोठी संख्या 259. 259 जर ती 225ला जवळ असती तर उत्तर लहान असतं. जवळ कोणत्या संख्येला आहे ती, मोठ्या संख्येला, म्हणजे उत्तर कोणतं राहणार, मोठं. ती जर जवळ लहान संख्येला असती तर उत्तर कोणतं राहणार, लहान संख्या. अशा प्रकारे आपण वर्ग कसे काढायचे ते बघितले. 0 एक स्थानी असेल कसं काढायचं, 5 एक स्थानी असेल कसं काढायचं, त्याच्यानंतर 2 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा, 3 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा, ह्या पाहिला आपण वर्ग. त्याच्यानंतर आपण वर्गमूळ पाहिलं, जर ते वर्गमुळात असेल तर त्याला बाहेर कसं काढायचं ही पण आपण सोप्या पद्धतीने ट्रिक्स पाहिला. अशा प्रकारे आपलं वर्ग आणि वर्गमुळावर कोणताही प्रश्न आला तर आपल्याला हे तुम्ही लिहून ठेवायचं, या स्टेप लिहून ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण तो सोडवू शकतो. आणि तुम्हाला आज लक्षात आलं असेल की मी तुम्हाला 20पर्यंत 30पर्यंत वर्ग का सांगितले होते, 20पर्यंत घन का सांगितले होते, 300पर्यंत पाढे का सांगितले होते. हे आपल्याला हे पहिल्या चॅप्टरपासून तर शेवटच्या चॅप्टरपर्यंत हे आपल्याला लागणार आहे. अजूनही कोणी पाठ नसेल केले तर प्रामाणिकपणे रोज एक पाढा पाठ करा, रोज 2 ते 3 वर्ग पाठ करा. असं 1 महिन्यात 30पर्यंत घन, 20पर्यंत वर्ग, 300पर्यंत पाढे, ह्या बेसिक गोष्टी आपल्याला लागणार आहे. आज आपण वर्ग आणि वर्गमुळाचे सगळं व्यवस्थित घेतलं, कसं काढायचं काय काढायचं, शॉर्टकट ट्रिक्स तुम्ही कधी काढू शकता. याला वर्गमुळातून कितीही मोठी संख्या असली तर बाहेर कशी आणायचं हे पण आपण बघितलं. तुम्ही लिहून ठेवा, 1-2 वेळेस तुम्ही तुमच्या मनानं सोडवा, ते पूर्ण कन्फ्यूज क्लिअर होईल. चालेल, धन्यवाद. उद्या आपण आज झालं आपलं वर्ग आणि वर्गमूळ, उद्या घन आणि घनमुळावर आपण व्हिडिओ बनवणार आहे. टेस्ट ऑलरेडी तुम्हाला दिलेली ग्रुपवर, ती सोडवा. उद्या इव्हिनिंगला ह्याच टायमाला तुम्हाला हा व्हिडिओ तो अपलोड केला जाईल, घन आणि घनमूळ. चालेल, धन्यवाद.